शिवरंजनी प्रोडक्शन्स आणि आसक्त पुणे सादर करत आहे 400 कोटी विसर भोळे. लेखक मकरंद साठे, दिग्दर्शक मोहित टाकळकर. 400 कोटी विसर भोळे. गोष्ट सांगावी म्हणतो 7 जन्मांनंतरची, 2000 वर्षांनंतरची गोष्ट सांगावी म्हणतो 5 मिनिटांपूर्वीची, 7 जन्मांनंतरची. गोष्ट आपली एकच, उलगडणाऱ्या भूतकाळाची, कापडाच्या ताग्यासारख्या बघून गुंडाळल्या जाणाऱ्या भविष्याची, रेळावर चढणाऱ्या दोऱ्यासारख्या आणि मध्ये ताणलेल्या सतत मरून जन्मणाऱ्या वर्तमानाची. गोष्ट आपली एकच, भूतकाळातल्या भविष्याची. भूतकाळातल्या भविष्याची. भूतकाळातल्या भविष्याची थोडी आठवण द्यावी म्हणतो झालेल्या गोष्टींची. गोष्ट आपली एकच, लोक आग्रहास्तव, लोकसंग्रहास्तव, लोकांनी आम्हाला थापाडे म्हणावं म्हणून सांगितलेली गोष्ट. एकदा रामानं दिला होता मला वर. वा 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 वा. या आपल्या विजयात दाखवलेल्या माप शौर्याबद्दल मारुतीराया आम्ही आपणास वर देणार आहोत. या क्षणापासून आपण अमर होणार आहात. ज्याला सुरुवात आहे पण शेवट नाही, अशा विचित्र व्हरायटीच्या अनंतपणाचा आम्ही आपणास वर देणार आहोत. आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण चांगला मोठा असू दे, 2 क्षणांमध्ये असू दे, भरपूर अंतर. सावकाश जाऊ दे काळ तुमचा, करा मज्जा करा. साधू साधू. आणि कृष्णाने दिला होता एकदा मला शाप. दुष्टाश्वत्थाम्य, तू केलेल्या हत्याकांडाबद्दल मी तुला शाप देतो. तू या क्षणापासून या जखमेसहित अमर होशील. ज्याला सुरुवात आहे पण शेवट नाही, अशा विचित्र व्हरायटीच्या अनंतपणाचं मी तुला शाप देतो. कृष्णा कृपा कृपा. ठीक आहे, तुझ्या शौर्याकडे पाहून तुला एक सूट. तुझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण छोट पिटुकलं असू दे, 2 क्षणांमध्ये असू दे, खूपच कमी अंतर. बरोबर जाऊ दे काळ तुझा, जमलं तर कर मजा. 4 मिलीमीटर. माझ्या 2 क्षणात 4 मिलीमीटरचं अंतर. माझ्या 2 क्षणात 1 मिलीमीटरचं अंतर. भर 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 भरभर जातोय का थांबलाय? भरभर जातोय का थांबलाय एका जागी? अरे हा कसला काळ, ही तर आगगाडी. छे छे, हा कसला काळ, ही तर बैलगाडी. आगगाडी, बैलगाडी, आगगाडी, बैलगाडी. आगगाडी असू देत, बैलगाडी असू देत. अरे प्रवासी आपण दोघंच आहोत. करेक्ट आहे. मैत्री करणं सोयीस्कर आहे. यस.
ए मित्रा चल एक काम करू काय तू इकडे जा चालेल मी जातो इकडे ओके. पण लक्षात ठेव काय? पुन्हा इथेच भेटायचंय 200 वर्षांनंतर बॅक सुंदरी ये. तर निघाली काळाची ही बैल गाडी काळाची ही अटीन गाडी काळाची ही मोटर गाडी बर 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 कोणी म्हणतं चालवेल भरभर बर 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 कोणी म्हणतात थांबवीन क्षणभर कोणी म्हणतं चालविन भरभर कोणी म्हणतात थांबवीन क्षणभर कोणी म्हणतं चालविन उलटी विधानसभातून थोडी थरथर बर 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 काळाची ही बैल गाडी आई अगीन गाडी काळाची मोटार गाडी तर मंडळी सांगायची अशी काळाची कथा पण आजच्या दिवसाला महत्व फार आहे फार फार कारण आज आम्ही भेटतोय 200 वर्षांनंतर आणि साल आहे 1985 आणि 2000 वर्ष मागे येऊन सुद्धा विचारायचे काही प्रश्न नाद्या नालायका किंवा नाद्या मातू नाद्या स्वतःम्या मित्रा कसा आहेस तू मजेत मारू लुक मारू भारत राया पुरे उतरवली अरे थोडीशी रिफ्रेशमेंट सारखे सारे कंटाळलेले दिसायचे असं काय हे सगळं का झालं कशा करता का झालं कशा करता प्रश्न प्रश्न आणि अजूनही प्रश्न तुम्हाला प्रश्नांशिवाय का जगता येत नाही हा खरा प्रश्न आहे मला असं वाटायचं प्रश्नांचा जन्म हा मृत्यूत आहे नव्हे नव्हे रे प्रश्नांच्या नव्हे माणसांच्या मृत्यूत बरं तुम्ही तर मृत्यूपासून मुक्त प्राणी तरी सुद्धा प्रश्न असू दे यालाच म्हणतात माणसाचे व्यवच्छेदक लक्षण तू चढलायस आम्हाला तू घडवून आणलेस हे सगळं वा 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 उत्तरही तयार आहे का मूर्खानो मला किती महत्व देत आहे ते तरी कळत आहे का अरे हे सगळं ह्याने घडवलंय हे कळत नाहीये का याला अरे हे सगळं याने घडवलंय हे कळत नाही का याला मजा पण एवढा लहान मुलगा आई बाप सोडतात तरी कशा रस्त्यावर हे गाडीवाले रॅस चालवतात रे साले अरे बापाचा रस्ता आहे ना सगळ्यांच्या अशाच एका अपघाताच्या वेळी इथेच भेटलो होतो आपण 200 वर्षांपूर्वी गंमत फक्त एवढीच आहे साल होत 3985 मला आठवतंय सगळं मला पण असेच भेटलो होतो आम्ही इथेच त्याही वेळेला 200 वर्षांनंतर अरे मेला अरे लोक मेला समोर त्याचा आई बाप अरे बघा ना, हे. बघा ना त्याला. बघा ना, हो शांतता काही व्हायचं नाही त्या मुलाला तुम्ही कुठे होता इतके वर्ष हिमालयात रम्मी खेळत होतो काही दिवस त्याच्यानंतर मग हा फिरावयास गेला होता व मी पेशन्स लावित बसलो होतो वाटलंच मला पेशन्स लावत असणार पेशन्स लावायला लागला ना की पेशन्सचा अंत अरे बघतो. मूर्खांनो कधी जाणार तुमचं पत्त्यांचं वेळ हे इकडे काय प्रचंड गोष्टी घडल्या बिग डील अरे नेहमीच होत असतात नेहमी सारख्या नाहीयेत फारच वेगळ्या आहेत आणि आपल्यासाठी म्हणून तर फारच इंटरेस्टिंग आहे नीट लक्ष देऊन ऐका नीट लक्ष देऊन ऐका पैसे म्हणून माणूस वापरतो आता काळ त्याचं स्वतःचं आयुष्य इथे काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला पगार म्हणून काळ मिळतो एखादं मूल जन्माला आलं की सरकार त्याला 50 वर्षांचं आयुष्य देतं शिक्षण फुकट देतं त्यानंतर त्यानं कमवायचे पैसे म्हणजेच काळ जोपर्यंत तो कमावतो तोपर्यंत नो मरण सोन्याचं महत्व संपलं आता जगातली सगळ्यात महत्वाची आणि शेवटची करन्सी काळ दिवसाकाठी खर्च वजा जाता निदान एक दिवस सेव्ह करता आला पाहिजे जितका जास्त कमवणार तितकाच जास्त जगणार सेव्हिंग पेक्षा खर्च जास्त झाला ना मृत्यू बाकी तसा अपघात नाही आजार पण नाही काही नाही काय म्हणाल तो शरीराचा भाग बदलता येतो चक्क रिप्लेस करून घेता येतो म्हणजे काय हात नकोसा झाला ना हा हात काढून टाकायचा दुसरा बसवायचा नवीन
नाकाला इजा झाली दुसरं नाक बसवून घ्यायचं. पैसे द्यावे लागतात फक्त. रेट सांगू? किडनीसाठी आयुष्यातले 20 दिवस द्यावे लागतात, हृदयासाठी 25 दिवस, हातासाठी 15 दिवस, कपाळासाठी 5 दिवस फक्त. म्हणून तर तो मुलगा मरणार नाही आता. का रे? तसा मृत्यूच नाही आता. बरं, तुमची ओळख करून देतो. हे आहेत या ऑफिस मधले कर्मचारी. हा जो आहे ना, हा याला महिन्याला 55 दिवस पगार मिळतो. हा, म्हणजे महिनाभर काम केलं ना की 55 दिवसांनी आयुष्य वाढतं याचं. आता हा फार खर्चिक आहे, त्यामुळे 40 दिवस असेच खर्च करून टाकतो. ही गोष्ट वेगळी. एक मिनिट. 55 दिवस पगार मिळतो, 40 दिवस मी सांग. बर. हा आहे जयदेव, त्या सुधीरचा, मोठ्या बिझनेसमनचा खापर पणतू. 5वी पिढी आहे, हुशार आहे. आणि मधल्या पिढ्यांची मडी उठून बरीच वर्ष निघून गेली. 3री पिढी तर अगदीच बावळट निघाली. हा हुशार आहे, सुधीरचा उजवा हात. लक्षात ठेवा, राईट हँड मॅन. पण आता कंटाळाय तो आपल्या खापर पणजोबाकडे काम करून. का? अरे गेली 78 वर्ष काम करतोय. जेमतेम एखादा दिवस वाचू शकतो महिन्याला. असं काय कामाचं सांग? हा सारंग. सुधीरचा डावा हात, हा डावा कान, हा डाव्या पायाचा अंगठा. हा डावा हात पण हुशार आहे सारंग. चक्रम आहे जरा. नाही पण काही खरं नाही जयदेव आणि सारंगचं. काय आहे, सुधीर साहेब दर 10 वर्षांनी स्वतःच खरेखुरे हातपायच रिप्लेस करून घेतात. पद्धतच आहे तशी श्रीमंतांमध्ये. स्टेटस सिम्बॉल. 10 वर्ष तोच हात राहिला तर गरिबी आली असं समजतात. आता खऱ्या हातापायांची ही कथा. आता जयदेव आणि सारंगची काय कथा? हा पिऊन, यांच्या गेल्या 5ही पिढ्या सुधीर साहेबांकडेच काम करत आहेत. हे मात्र रेग्युलर इंटरव्हलनी मरतात बरं का. विचार का? सेविंग आता गंमत दाखवतो मी तुम्हाला. हे आहे यंत्र. हे एका जागतिक मध्यवर्ती कॉम्प्युटरला जोडलेलं आहे. जागतिक मध्यवर्ती कॉम्प्युटर. सगळ्या जगाचा आर्थिक हिशोब ठेवणारा जागतिक मध्यवर्ती कॉम्प्युटर. जरा टिकटिक केली ना, याचं आयुष्य त्याला, त्याचं आयुष्य याला झटक्या. आता गंमत बघा. अहो कोबीवाले, काय 1 किलो कोबी कसा दिला? 2 तास 10 मिनिटं. 2 तास 10 मिनिटं? काय महागाई आली हो. मी उज्जैनला होतो ना तेव्हा 33 मिनिटांना 3 किलो कोबी मिळायचा. आता 3 मिनिटं राहिलेत का करन्सी? 5 मिनिटांच्या खाली व्यवहार होत नाही. घ्यायचं तर घ्या, नाही तर फुटा. बरं. तर मित्र हो, सांगायची गोष्ट अशी, परिस्थिती फार इंटरेस्टिंग आहे. असेल चल रे, लुडो खेळायला जाऊ. चल. कुठे चाललाय हिमालयात? आणि लुडो कसला खेळता? अरे हाच खेळ खेळा. कुठला खेळ? कळत कसं नाहीये तुम्हाला? सगळ्यात श्रीमंत ना आता आपण. न संपणारा आयुष्य आपल्याकडे, न संपणारा काळ, न संपणारा पैसा. वाटेल तसा उधळू. बर, त्या सुधीरला बघितलं तसा माजलाय बघा. आज त्याच्या ऑफिस मधल्या सगळ्यांचा पगाराचा दिवस आहे. सगळे कसे बावचळलेत बघा. तो कोपऱ्यातला आहे ना, सतत हातातलं यंत्र बघतोय. महिन्याला 21 दिवस पगार आहे त्याला फक्त. आणि त्याच्या आयुष्यातला शेवटचा अर्धा तास राहिलाय. सुधीरला ठाऊक आहे ते. मग देत का नाही पगार त्याला? देईल ना, आपण मजा बघू. सुधीर सर माझा पगार झाले ना? नाही सर, माझा नाही झाला अजून. का? सर तुम्हीच सांगितलं होतं थोड्या वेळाने ये म्हणून. मग थोड्या वेळाने ये जा. सर अहो असं करू नका सर. हो सर, 4च मिनिटं राहिलेत, मरेन मी. सर तू कामात किती रे चुका तुझ्या. बाप रे. चुका? हो सर, कुठे तेवढ्या चुका? नाही, सगळी कामं नीट करतो ना मी. दाखव काढून चुका. चल चर्चा करून ठरवच एकदा तुझ्या चुका आणि नाही नको सर. ठीक आहे, मी मान्य करतो मी चुका करतो म्हणून. करतोस ना मान्य? हो सर. मग लिहून दे मला तसं, मी चुका करतो म्हणून. ठीक आहे, मी लिहून देईन मी चुका करतो म्हणून. सर आता माझा पगार पुन्हा चुका नको, परवडणार नाही मला असं. चालता चाल.
सर हो 3च मिनिटं राहिलेत सर. सर पगार द्या ना सर. अरे भाई जाओ भाई, पगार नहीं है, बाटे खत्म हो गए, देखो कुछ नहीं है. सर मला माझा पगार. अर्धा लिंबू नसते, चिडीची बात असते, चिडलं तर 20 राज्य घ्यावे लागतील. वर बघून डोळे मिटून सांगा, दगड का माती. सर मला माझा पगार द्या. ए, आम्हाला सर, बघू. माझा पगार द्या. काम न करताच पगार हिसकावून घेतला माझ्याकडून. नालायक माणसा. पार्टी पाहिजे मला तर रात्री. हे घे राजीनामा. हे बस जरा खेळचा काम कर. अरे काम सोडलंय मी तुझं. आणि प्रोजेक्ट पोहोचण्यात गेलं तुझं प्रोजेक्ट. साला माझी 4 मिनिटं राहिली होती म्हणून मला छळतोस काय मादरचोद. आता दे कोणालाही 4-6 महिने आणि करून घे तुझं प्रोजेक्ट. चेष्टा केली रे तुझी मी. पुढच्या महिन्याला बोनस देणार आहे मी तुला. पुढच्या महिन्याला 21 दिवस पगार आहे माझा. पुढच्या महिन्यात पगार घ्यायला असणार आहे कुठे मी इथे. आणि आता ना मी एक आयडिया करणार आहे. हेलिकॉप्टर घेणार आहे भाड्याने 4 तासांसाठी. भाडं सुद्धा मी विचारून ठेवलंय. 20 दिवस 20 तास. 20 दिवस 20 तास दिले ना की 4 तास हेलिकॉप्टर मिळेल. मग सतत तुझ्या डोक्यावर गिरत्या घालत घालत मरणार आहे मी. 4 तास कुठेही जा मी आहे तुझ्या डोक्यावर. मग काय व्हायचंय का बिझनेसमॅन टेचात. नाही काय करायचं घाबरताय कशाला. शांत गदाधारी शांत. श्रीरामाचा शिलेदार आणि मला त्याचा अभिमान आहे पुरे. तरी सुद्धा घाबरतोस एक छोटासा खेळ खेळायला. मी आणि किती शतकात तुम्ही 30 रमी खेळला. सांग बाबा सांग त्याला सांग. 1 मिनिट. काही कारणच नाहीये बरं का रम्मीला नाव ठेवायचं. आपण का बोलतो. लेट्स गो. मित्रा रमी फार इंटरेस्टिंग खेळ आहे, परंतु त्यापेक्षा सुद्धा हा खेळ फार मजेदार आणि जास्त इंटरेस्टिंग आहे. पार्टनर व्हा आणि बिझनेस खेळा. तुमचं काय जाणार आहे. आणि बरं जाता जाता हे सुधीर नावाचं भूत तर चिरडता येईल की नाही. आणि मी देईन ना तुम्हाला एक यंत्र. असं खरं खरं. हो असं खरं. विचार करतो. यंत्र. Hey, give me 10. मानव जगात झाला हो प्रगत, झाला चिंतायुक्त नारायण. नारायण नारायण. नको नारायण करूस विस्मय, लयाला न जाय काही एक. प्रश्न विचारावे उत्तर शोधावे, गणित मांडावे शेषशाही. नियम जाणून खेळ तो खेळावा, कोणी मांडला विचारो नये. खेळा हो खेळा ठोकून हो खेळा, वाटेच मला मेळा समर्थाचा. समर्थ तो कोण असमर्थ कोण, वाटे विलक्षण परिस्थिती. चमत्कारी जरी वाटे परिस्थिती, आहे जैसी होती राहील ती. माझं मशीन जास्त नवीन आहे. ए नवीन मशीन वाल्या भांडू नको आता. आता आपण पार्टनर्स होत की नाही. येस. हा आता आपण बिझनेस करायचा. काय बिझनेस करायचा. धनुष्य विकत घ्यायची का. धनुष्य युद्ध करू युद्ध. ओय पवन पुत्र तशी युद्ध होतात का रे आता. नाही गेले बा भांडू नाही गेले. आता आपण पैसे कमवायचे. स्पर्धेत अशी उडी घ्यायची ना
सिलोनला जायला समुद्रात कशी उडी मारली होती दाखव. जय श्रीराम. तशीच. जय श्रीराम. नवीन बिझनेस, Yes. नवीन ऑफिस हवंच असेल. आय हॅव गॉट सम रिअल इस्टेट. ओ आम्हाला सुधीर एवढा मोठा ऑफिस हवं. सुधीर एवढा मोठा हवंय. मोठं नाही ऑफिस हवंय. हो तेच हो, हे बघा प्लॅन्स. ओ जिमखान्यावरच केवढ्याला दिलं होते. ते परवडणार नाही, सोडा दुसरं बघा. जिमखान्यावरच केवढ्याला दिलं. 210 महिने. 400 महिने. अरे मी अमर आहे यार. 401 महिने. कीप द चेंज मी आम्हाला अधिक एक आहे. अरे अरे बोलशील ना त्याच्यात माझा एक. अरे कोल्हा आडवा तुला. मेला काय? मी काय केलेलं नाहीये. अरे आता आजचे महिने दिले ना याला. चेक कर चेक कर. याच्यात अमर्यादच दिसणार. हा बेशुद्ध पडलाय वाटतं. कळलं ना आता. काय काय लोकांना असे पैसे वाटत फिरणं चूक येते. का आपण पैसे वाटत फिरलं की अशी मोठी मोठी लोक बेशुद्ध पडतात. अरे पडू देत सामान्य रईस आहे बे आपण. आणि सगळे सामान्य बेशुद्ध पडले तर आपण बिझनेस कोणाबरोबर करायचा. अति सामान्य म्हणून होय. एनिवे बेशुद्ध पडलेला माणूस क्षणात शुद्धीवर येईल असा एक रामबाण उपाय आहे माझ्याकडे. पाण्याने काम होईल. एवढा हिशोब फुकट. एवढा जाताना परत बेशुद्ध पडला वाटतं. ऑफिस उघड. Oh my God. Jesus. Just look at this. Same रे. सेम सुधीरच्या ऑफिस सारखं इंटिरियर रे. आता आपण बिझनेस करू. सुधीरला मारू आपण बिझनेस करू. सुधीरला पुरू आपण बिझनेस करू. सुधीरला जाळू आपण बिझनेस करू. पैसा कमवू बिझनेस करू. अमर अधिक 1000. अधिक 2000. अमर अधिक 3000. कामर अधिक बिझनेस करू. पण म्हणजे काय करू. आधी आपण विचार करू. विचार. जय श्रीराम. नाही तू बस मी विचार करतो. अश्वत्थाम्या बोल मारुती. मला काय वाटतंय काय आपल्याकडे पैसा भरपूर आहे पण आपल्याला पैसा कमावण्याची अक्कल अजिबात नाहीये. आणि सुधीरकडे पैसा कमावण्याची अक्कल चिकार आहे पण त्याच्याकडे आपल्या एवढा पैसाच नाहीये अशी काहीतरी गंमत झालेली. आय बेग टू डिफर मारुती. मला असं वाटतं अक्कल माझ्याकडे चिकार आहे. माझ्याकडे एक आयडिया आहे. आपण एक माणूस नेमूयात. भरपूर पैसे देऊ. तो करेल आपल्यासाठी बिझनेस. आणि तो माणूस कोण असेल माहितीये. कोण कोण कोण. जयदेव. करेक्ट आहे. सुधीरचा खापर पडतू. येस. तसाही तो कंटाळलेलाच आहे आत्ताच्या नोकरीला. लेट्स गो अँड फाइंड जयदेव. झाले युद्ध आमचे सुरू. युद्ध आमचे सुरू. युद्धाचा विजय असो. आम्ही सर्वश्रेष्ठ योद्धे आहोत. युद्धामध्ये मरून जाणं काय ग्रेट. युद्धानंतर जिवंत राहणं काय ग्रेट. कसं का असेना युद्ध 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 तलवारींनी युद्ध. बंदुकींनी युद्ध. दगडांनी युद्ध. बॉम्ब्सनी युद्ध. आईस्क्रीमनी युद्ध. मरण्यासाठी युद्ध. सगळ्यासाठी युद्ध. तुझ्यासाठी एक. माझ्यासाठी एक. One for the master, one for the dame, one for the little boy who lives down the lane. आम्ही सर्व मानव जातीच्या वतीने सर्वांना असे शपथपूर्वक वचन देतो की इथे नेहमीच युद्धे होत राहतील.
जगण्यासाठी मरण्यासाठी आणि ती नेहमीच इतिहासातल्या किंवा भविष्यातल्या युद्धांपेक्षा कमी क्रूर असतील याबरोबरच आम्ही क्रौर्याचा जळजळीत निषेध करतो. आजची अपॉइंटमेंट सांगतो. पहिली आहे मंगला पटवर्धनची आणि त्यानंतर अर्ध्या तासाने आपण युनियनची मीटिंग ठेवू. मला असं विचारायचं होतं की युनियनची मीटिंग आधी ठेवली तर चालेल का? याच्याशी तुला काय करायचंय? कारण किती लोक मंगला फार मोठी शास्त्रज्ञ आहे, माहिती नाही तुला? हो माहितीये मला. आधी बाहेर जा आणि मंगलाला हात पाठव. युनियन वगैरे नंतर बघू. ठीक. हॅलो. मंगला ताई लगेच जात नाही काय यायचं? नाही ते आज जयदेव आपल्या लोकांना बाहेर बसवून ठेवतो आणि नाही त्यांना नुसतं अर्जंट काम म्हणलं तरी आज सोड. या ना, या बसा. नो इट्स ओके. प्लीज प्लीज. थँक्यू. काय घेणार? थंड गरम? नो फॉर्मॅलिटी. मंगला ताई, किती दिवस असं रक्ताचं पाणी करून पैसे कमवायचे हो? हो ना. कधी कधी असं वाटतं की कम्प्युटर मॅनिप्युलेट करता यायला हवा. काय म्हणजे? म्हणजे कम्प्युटर मध्ये हेराफेरी करता यायला हवी. जमेल? नाही 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 जमणार. कारण कम्प्युटर मॅनिप्युलेट करायचा तर 2-3दा त्याच्या जवळ जावं लागेल, तेही कोणाच्याही नकळत. म्हणूनच तर तुम्हाला बोलवलंय. नाही. किती वेळ लागेल? वेळ म्हणजे तशी फार घाई नाही मला, हा पण वर्षाच्या आत रिझल्ट हवे. 1 वर्ष? 1 वर्ष? बरं ते सोडा, आमच्या नवीन ऑक्सिजन लाऊंजची ऍड पाहिली की नाही तुम्ही? हो पाहिली ना. सॉलिड मार्केट मिळणार आहे. गुड. या शहरासाठी एजंट्स हवेत मला, खात्रीचे. ओ. पण कोणीतरी नवीन, पुन्हा तेच तेच नको. अच्छा. आहे कोणी पाहण्यात? ऍक्च्युली अहो अरे तुम्हीच ना घेत नाही एजन्सी? कारण 2 ऑलरेडी तुमच्याकडे आहेत. एक्झॅक्टली, त्यामुळे सोपं जाईल दोघांना. बरोबर आहे. आणि मी केला विचार. मला असं वाटतं की 1 वर्षाच्या कम्प्युटर मॅनिप्युलेट करता येईल. काय? जेवढ्या लवकर तेवढं चांगलंच. ऑफकोर्स. माझ्या ऑफरचा मान राखला, बरं वाटलं. नॉट एट ऑल, नॉट एट ऑल. येऊ मग मी आता. हो. परत भेट आपली. केव्हाही. तुम्हाला काय अपॉइंटमेंट थोडीच लागणार आहे? केव्हाही यायचं, सरळ आत बसायचं. ओके, सी यू. सी यू. अर्ध्या तासांनी युनियनची मीटिंग आहे, लक्षात आहे. सुधीर, मी तुझा खापर खापर म्हणतो, तुझा उजवा हात. मला जरा पगाराविषयी बोलायचं होतं. हे बघ सुधीर, आता जो पगार आहे त्यात माझी फार ओढा. काय सांगतोस काय? अरे तिथे जॉन्सन अँड जॉन्सन मध्ये 150 दिवस पगार देतात, मला फक्त 120. जायचंय का तुला तिकडे? घेतील का इकडून गेल्यावर? नाही,
सुधीर मला असं जायचं वगैरे नाही अरे. नाही मग तू जा. पण सुधीर मला खरंच खूप जयदेव तू जा. सुधीर मी खरं लगेच जा. पण थांब रे. जयदेव अरे असं वागू नाही बाळ. माझा खापर खापर पणतोयस तू. एवढ्या पिढ्यांनंतर तू एक बारा निपजलायस. तुला कसा विसरेन मी. बर ठीक आहे. आजपासून तुझी पगार वाढ. खुश. खुश. आजपासून जयदेवची 2 तास पगार वाढ. मला फार बरं वाटतं तुझ्याकडे बघून. पण घाई फार तुझी. जरा धीरानं घेशील तर फार वर येशील. अर्ध्या तासाने लोकांना हात पाठवायला सांगा. शाळेला गेली 78 वर्ष काम करतो या गेंड्याकडे. 2 तास पगार वाढ काय गांडीत घ्या तुझं. जयदेव काय मारुती. अश्वत्थामा. जयदेव मी मारुती. मी अश्वत्थामा. वा चांगली नाव आहे तुमची. काय काम. हळू बोल हळू बोल. जयदेव आम्ही दोघांनी मिळून एक कंपनी काढलेली आहे. मारुती. हा अश्वत्थामा हा अँड असोसिएट. येतोच आमच्याकडे नोकरीला. किती पगार देणार. इथे किती मिळतो. 150 दिवस. खोटं बोलतो खोटं बोलतो. 120 दिवस पगार मिळतो तुला. आत्ताच ऐकलंय आम्ही. चोरून ऐकता वाटतं. आणि मला 120 दिवस 2 तास एवढा पगार मिळतो. कळलं ना. या कंपनीत सगळ्यात जास्त पगार मला आहे. सोडून कशाला ऐकू बाबा आम्ही. इथं उभे होतो म्हणून कानावर शब्द पडले आणि आम्ही काय कान बंद करून घेणार का डोळ्यांसारखे. बाकी आजकाल कानाला सुद्धा पापड्या वगैरे लावून घेत असतील. गप्पा. जयदेव आमच्याची खोटं बोलू नकोस काय. अरे आम्ही मनात आणलं ना तुला एक काही नाही. काय काका काही नाही बोलले. आपला काका हात रे. काका काही नाही बोलला. ऐक 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 जयदेव. जयदेव तू बेशुद्ध नाही ना पडणार. मी का पडेल बेशुद्ध. काय आम्ही दोघं होत ना अमर होतो रे. फारच ग्रेट हो. आमच्याबद्दल भरपूर पुस्तकं वाचली असतील तू. एखादी फिल्म नाही. किंवा नाटक तरी यार. ते फालतू असतो. यंत्र. तुमचं डोकं आणि यंत्र दोन्ही बिघडलेलं दिसतंय. असं नाही कळणार बाळ तुला. मी ना तुला 500 दिवस ऍडव्हान्स देतो. चेक कर. चेक कर. सांगितलं होतं बेशुद्ध पडणार. बसला ना विश्वास. जयदेव आम्ही तुला आता 200 दिवस पगार देऊ ऍडव्हान्स. आणि जर का धंदा वाढला ना तर 2% पार्टनरशिप. पण तुम्हाला माहिती नाही हो. हा सुधीर खूप बेकार माणूस आहे. तो तुम्हाला आणि मला दोघांना एकत्र खड्ड्यात घालेल. अरे मग त्याची ब्रह्मास्त्र सोडून त्याच्या अंगावर आणि एकदा सोडलं ना की मला परतही घेता येत नाही. मग बसे बोंबलत येईल माझ्या. याला एक मजा येते फार. तू ऐक जरा. जयदेव अरे आम्ही कशाला घाबरू तुझ्या त्या खापर खापर पणजोबाला. आम्ही अमर आहोत जयदेव. अमर. बेटा माझ्या काळी मी सुद्धा एक सिव्हिल सर्वंट होतो रे. सेनापती असलो म्हणून काय झालं. आणि हा एका फडतूस मास्तराचा मुलगा होता. एका गुणाढ्य शिक्षकाचा सुपुत्र होता हा. त्यातून हा आजकालचा बिझनेस आम्हाला जमत नाही म्हणून तुला काय करायचंय. तू येतच का नाही तेवढं सांगलंय. 200 दिवस पगार 2% पार्टनरशिप आणि सुधीरवर सूट. अद्भुत. ठीक आहे पण माझी एक अट आहे. तुझी गो ऑन.
ते पगार ऍडव्हान्स दिला आणि धंदा वाढला तर ठीक आता बघा ठीक आहे. कुठे आहे तुमचं ऑफिस? जिमखान्यावर लोक आता सुरू होणार आहे एक गंमत. भूतकाळातल्या भविष्यातली गंमत. केवळ लोक शिक्षणास्तव तुम्हा आम्हा लोकांच्या डोक्यात पडावा प्रकाश, मिळावी पूर्व सूचना म्हणून पुन्हा एकदा सांगतोय. हा खापर खापर पणसोबा घालतोय सरळ सरळ कॉम्प्युटरलाच हात. या अवघ्या विश्वाची आर्थिक घडी घालणारा कॉम्प्युटर, सगळ्यांच्या आयुष्याचा हिशोब ठेवणारा कारकूनच घ्यायचा याला स्वतःच्या कब्जात. सरळ सरळ वाढवूनच घ्यावं म्हणतोय आयुष्य, किंबहुना अमर्यादच करून घ्यावं म्हणतोय. आणि याचा खापर खापर पडतो. तो गेला मारुती अश्वत्थामा अँड असोसिएट्स. लोक हो, आता सुरू होणार आहे एक लोकयुद्ध, सिव्हिल वॉर. युद्धात आणखी किती बळी पडणार कोणास ठाऊक. तर पहा युद्धाची पहिली फेरी. पहा युद्धाची पहिली फेरी. गोंधळ माजलाय घरी दारी. कोणीच मानणार नाही इथे हार. प्रत्येक जण आहे इथे दिलदार. थोडे भिडतील खांद्याला खांदे, वाटेल आली जगबुडी. पहा युद्धाची पहिली फेरी. आज त्या जयदेवला जाऊन 1 महिना झाला ना रे. जाई नका, आपल्याला काय फरक पडतो? तुला फरक नाही पडत? अहो साहेब, मी तर ऐकलंय की ते मारुती अश्वत्थामा असोसिएट्स असो ती कंपनी फार पुढे चालली आहे म्हणून. काय पुढे चालले? सुधीर सर फार भारी आहे. 3 कामं काढून घेतली त्यांची. 3. कुठली 3 काढली माहितीये का काही? सांग ना तुम्ही कुठली 3 काढली? सर आले त्यांनाच विचार. हे सर आहेत. या सर. हे काय नवीन? काय नवीन? नाही लंगडतोयस. 8 दिवसाची रजा काढली. काय चाललंय काय? पडलो पलंगावरून. पडला का? ढकलला कोणी? काय अरे मुलगा समोर आणि चेष्टा करताय तुम्ही. झोपेत पडलो. वाईट स्वप्न पडलो. वा, सगळ्या शरीराला मुंग्या लागल्यात असं वाटतं. मुंग्या आल्या असतील ना? असं होत ना कधी कधी. पण म्हणून त्या 8 दिवसाची रजा कशी बुवा लोकांना परवडते काही कळत नाही मला. अरे पाय भरावायला नको का? मी काय म्हणतो, तू पाय बदलून टाक ना सगळं. कंजूस मक्की ज्यूस, कंजूस मक्की ज्यूस. पैशाचा प्रश्न नाहीये. मग कसला आहे प्रश्न? आता बनलेलं पाय हा का? काय आता 8 दिवसांची रजा पण झाली ना. हे बाबा, हात पाय बदलायचा एक्सपिरियन्स नाही म्हणून सांगून ठेवतो. आता पाय नीट मोजमाप करून घे, नाहीतर जुन्याच आपल्या होत नाही. आणि 10 वर्षात घात पडले माहिती का? मी नाही बदलणार पाय. काय म्हणतो? मी नाही बदलणार पाय. बदलणार का नाही? पण माझं माझ्या पायावर प्रेम आहे. मी पाय बदलणार नाही. काय पायावर? मगासपासून कशाबद्दल असते तुम्ही? अरे बाबा काय बोलतोय तू? हे बघ, बाबा काय म्हणतो? माझं माझ्या पायावर, सगळ्या शरीरावर प्रेम आहे माझं. मला माझं शरीर आवडतं. खोटं असते सगळं खोटं आहे. जागा हो. ऐक ना, बाजारामध्ये डिक्टो पाय करून मिळतात, बदलून घ्यायचं. सो सिंपल. अरे कंजूस बदल पाय. बस बरं का, खूप झाली चेष्टा. तो मुलाला घेऊन आलाय नोकरीसाठी. नोकरीसाठी म्हणे. चिक्कार पैसा आहे त्याच्याकडे. अरे पोरावर प्रेम असेल त्याचं, पायावर प्रेम करत ते. दात खाऊन खाऊन खलास होतील माझे. दात बदलून घ्यायचे पैसे तुमच्या पगारातून कापून घेईन माकडांनो. उभे करायला चालत्या चला. जयदेवचं काही कळलं? कळलं. मारुती अश्वत्थामा अँड असोसिएट्स मध्ये कामाला लागलाय. मारुती अश्वत्थामा अँड असोसिएट्स ही काय कंपनी आहे?
पण हा येडा का गेला तिकडे? जास्त पगार दिला त्यांनी आपल्यापेक्षा. 200 दिवस. आणि तू सांगितलं नाहीस काय महागात जाईल म्हणून? सांगितलं, सगळं सांगितलं, पण थेट ऑफिसच्या बाहेर काढलं त्यांनी मला म्हणाले तुझ्या साहेबाला कच्चा खाणार आहे. मला कच्चा खाणार? नाही, थोडे खादाडच वाटले ते. त्यातला एक जण तर नुसतं उड्या मारत होता टणाटण. म्हणाला बिझनेस करणं खूप चविष्ट आहे. कुठला बिझनेस खातायत सध्या? काढली आहे त्याची पण माहिती. सरकारी काम आहे, आपल्या संतोषच्याच खात्यातलं. चिक्कार पैसा होतलाय, हाऊसिंग स्कीम करतायत. किती पैसा होतलाय की माहित नाही, पण लाखेक वर्ष तरी असतील. बरीच वर्ष आहेत रे. हो ना. बसले असतील साठवत. इतके? हो रे. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. संतोषला एक फोन करू. चांगलं काम केलंस, जा. सुधीर, अजून एक काम कर. माझा मुलगा आलाय बाहेर. आपण 1-2 वेळा त्याच्या कामासंदर्भात बोललो होतो मागे. हा, घेऊन ये त्याला. नमस्कार सर. नमस्कार सर. नमस्कार. काय? बाबांनी भेटायला सांगितलं नोकरीसाठी. कोणी? बाबा. बाबा? हे बाबा तुमचे? काय नाव आपलं? सारंगचा मुलगा. काही शिक्षण झालंय? हो, शेवटची परीक्षा कालच झाली. काय करायचंय? नोकरी करायची. आणि नोकरी करून काय करायचंय? पैसे कमवायचे. पैसे कमवायचे. किती? खूप. खूप. बापासारखाच आहेस विचित्र का बरा आहेस? बर, काय करणार नोकरीच्या ठिकाणी पैसे कमवायला? काय जे काम असेल ते करीन. काय असेल ते करशील? हो, करीन. मग कपडे काढ सगळे आणि वाग खाली आणि पुसून घे सगळं स्वच्छ नीट. नाही, मी नोकरीसाठी आलो. हीच नोकरी आहे, हे कामच आहे. बाबा हेच करतो इकडे. पैसे कमवायचे ना? माझ्याकडे किती पैसे आहेत माहितीये? 25 लाख वर्ष. कोण आहात तुम्ही? तुम्ही कोण आहात? अपनी सास पे ध्यान दो बेटा. मी मारुती. मी अश्वत्थामा. ऐकलंय मी तुमच्याबद्दल. भांडाल का सुधीर? तेच तर चाललं ना बाळ. माझं पण आयुष्य घ्या. हा, चल. माझ्या वतीनं भांडा त्याशी. दे. माझा पण दे. पण त्याचा जीव घ्यायचा. हा, त्याचा जीव घ्यायला. काय बरं वाटतंय ना? 12 वर्ष मिळाली. सेफ वाटतंय. सेफ. काय मजा आहे ना. तोटा झाला नो प्रॉब्लेम. फायद्याने काय छान वाटतंय. नाही अश्वत्थाम्या, फायदा वाढायलाच हवा. फायदा वाढायलाच हवा. या जगाचा काही नेम नाही. जगाचा काही नेम नाही. फायदा वाढा. तुला माहिती आहे अश्वत्थाम्या, काय? आपल्याला रोग होणारे रोग
फायद्याचा भस्म्या भस्मासूर अरे भस्मासूर भस्मासूर अरे भस्मासूर भस्मासूर अरे भस्मासूर त्या तितकं खातो खातो नफा खातो तोटा खातो आईस्क्रीम खातो बटाटा भस्मासूर अभी भस्मासूर 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 जयदेव किती दिवसांनी दिसतोयस रे जयदेव तू त्यांच्या वतीने बिझनेस करायला आलायस का प्रेमाने भेटायला आलायस आपल्या खापर खापर पणजोबाला? तसं नसेल. तू काय त्या सारंगसारखा चक्रम थोडीच आहेस. त्याचं कार्टो भरून पडलं मगाशी बाहेर. प्रेत हलवलं की नाही कोण जाणे. मला हकललं त्यांनी. ते अटळ भविष्य होत रे. जयदेव, काही भविष्यातल्या गोष्टी भूतकाळातल्या गोष्टींइतक्याच अटळ असतात. जणू त्या अगोदरच भविष्यात घडून फ्रीज होऊन बसल्या वाट पाहत वर्तमानात वितळण्याची. घट्ट पातळ घट्ट
पातळ घट पातळ सुधीर मी मला नोकरीवर घ्या. उठ. सुधीरच्या कुळातला माणूस आहेस ना तू पाया कसला पडतोस? बस 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 इथे बस बस नीट बस नीट नोकरीवर घेऊ घेतो पण एका अटीवर. तू काय म्हणशील ते मला मान्य. काही प्रश्नांची उत्तरं दे. देतो. का गेलास सोडून? पैशासाठी? हा हो सॉरी. जयदेव, अरे इथे काम करणारा प्रत्येक माणूस पैसे कमावतो. किती कामं मिळाली रे तुमच्या कंपनीला? जवळजवळ सगळीच गेली. मला ना आधी लक्षात यायला हवं होतं रे की तुझ्या हातात पॉवर आहे, म्हणजे ताकद आहे ना तुझ्या हातात. तू कुठलंही काम काढून घेऊ शकतोस सहज. मला न सांगता त्यांनी 2 सुपर मार्केट्स आणि 1 हॉटेल घेतलं होतं. तेवढं शिल्लक आहे बहुतेक. बाकी सगळं गेलं. 2 सुपरमार्केट्स आणि 1 हॉटेल. आतापर्यंत किती नुकसान झालं असेल रे? 1.25 ते 1.5 लाख वर्ष गेली असतील. सव्वा ते 1.5 लाख वर्ष गेली. पण येतायत कुठून एवढी वर्ष? त्यांच्याकडे एवढी वर्ष येतायत कुठून? सुधीर, ते खरोखरीचेच मारुती आणि अश्वत्थामा आहेत. ते अमर आहेत. त्यांच्याकडे अमर्याद साठा आहे पैशांचा. आणि अशा परिस्थितीत तू मला सोडून त्यांच्याकडे गेलास? जाऊ, रडू नकोस. जाऊ दे जयदेव, रडू नकोस. त्यापेक्षा तू चालता हो. उठ उठ. थांबतो की सुधीर. नको थांबतो की. नको. उठ उठ उठ. माझ्या खुर्चीवर उठ. जा. सुधीर, मी तुझ्या हाताखाली काम करतो ना आधी करायचं तसं. मी गेली 78 वर्ष काम केलं रे तुझ्याकडे. मी मरी ना रे. मला माहिती नाही कसा धंदा करतात. मी वाटला होता ना त्यांची. कुठं मंगला बोलवत चाली ना. बोलवत फिरत असेल जगभर. कुठं मंगला? दार उघड बाय, दार उघड. उघड मंगला, दार उघड. दुसरी स्थिती, भांडणाची दुसरी स्थिती.
प्रत्येक गोष्टीला स्थिती असतात असं थोर लोक म्हणतात. मारुतरायाची आणि अश्वत्थाम्याची सध्याची स्थिती आहे रोड रोलर सारखी. 1985 सालातल्या रोड रोलर सारखी खडखडाट करत जगाला तुडवायला निघालेल्या रोलर सारखी. दार उघड बे, दार उघड, उघड मंगला दार उघड. या भिंती सुद्धा नसलेल्या अमर्यादाचं दार उघड. आणि तो सारंग, तो वेडा गेला माळावर. तो 1 चक्रम, त्याचा मुलगा 2 चक्रम, बायको 3 चक्रम. नकोच म्हणाले काम आता, नकोच म्हणाले काम आता, वाटून घेऊ पैसे, जगू या माळावर, मेलोच आहोत जसे. आणि तो आला या माळावर. इथे मध्यभागी झुडूप असलेल्या या रिकाम टेकड्या माळावर इथेच येऊन पाहिला त्याने सूर्योदय. मग फिरवला तो आणि पाहिला सूर्यास्त. पुन्हा फिरवला तो आणि पुन्हा पाहिला सूर्योदय. या माळावर जिथे गवत थंडीत होतं पिवळं आणि पावसाळ्यात होतं हिरवंगार. मग बांधली एक झोपडी त्या झुडपा शेजारी, लावली 4 झाडं. मग म्हणाला एवढी चिता रचून झाली की चिंतन करू, तोंड फिरू, सूर्य बघू आणि चिंतन करू. आणि मृत्यू आला की बसू चितेवर, हातात धरून एक मशाल. चिंतन, मशाल, चिंतन आणि मशाल. वा. या माळावर गोल तबकडी होते पृथ्वी, चप्पट. आणि माणसाच्या बाबतीत घडतात 2 गोष्टी. एक, त्याची खात्री पटते की क्षितिजापर्यंत जाऊन एखाद्या तंबूच्या कनातीप्रमाणे आकाश एकदम उघडलं ना की सॉलिड मजा येईल. आता या बाबतीत इथला प्रत्येक जण थोडाफार आळशी असतो, ही गोष्ट वेगळी. आणि 2, मरणाची खात्री असलेल्या प्रत्येक माणसाला असं वाटतं, किंबहुना अशी हौसच असते की आपली चिता धडधडून पेटावी. आणि इथला नियमही असा आहे की या बाबतीत मात्र इथली बहुसंख्य माणसं अजिबात आळशी नसतात. रचा, चिता रचा मुलांनो. स्वतःच्या हातानं स्वतःच्या मृत्यूचं स्वागत करणारी चिता रचा. चांगली उंचच उंच, अगदी आभाळापर्यंत धग घेऊन जाणारी चिता रचा. चिता रचा मुलांनो. Yeah.
मध्ये नव्याने दाखल झालेल्या 2 उद्योगपतींची सेक्रेटरी या नात्याने मला ओळख करून द्यावीशी वाटते. हे आहेत मिस्टर मारुती आणि ते मिस्टर अश्वत्थामा. शिक्कार ऐकलं मी माझ्याबद्दल. येस येस. अहवाल पुढचं पॉइंट आहे. सॉरी सुधीर. गेल्या वर्षीचा अहवाल तयार आहे, तिथे ठेवलाय. कोणाला गरज असेल त्यांनी जाताना पहा. मी वाचून येतो. नंतर वाचायला सांगितलं. बरं, सेक्रेटरी म्हणून मी ऑर्गनाइज केलेली ही शेवटची गोष्ट. आपल्यासारख्या 500-800 वर्षांच्या वर जगलेल्यांना नव्या पिढीशी कम्युनिकेट करताना काही भाषेच्या अडचणी येतात असं लक्षात आलंय. हरी, परवा माझ्या ऑफिस मधला एक मुलगा माझ्या सेक्रेटरीला माठ म्हणाला. काय म्हणाला? माठ असं म्हणाला. याचा अर्थ आता सुंदर असा होतो. काय माठ आहात तुम्ही? थँक्यू सो मच. तर आपल्यासारख्या 500-800 वर्षांच्या वर जगलेल्यांना संपर्क माध्यम भाषा म्हणून एक क्रॅश कोर्स ऑर्गनाइज. कोणाचे काही सजेशन्स आहेत? सुधीर, मला खरं तर एक सांगायचं होतं, पण म्हणलं आधी काहीतरी करावं आणि मगच सांगा. तर मग तुम्ही प्लीज कंटिन्यू करता का? मला रिलीव्ह करता. हा बोला, काय म्हणत मला सोशल सर्व्हिस बद्दल सांगायचं होतं. आपण आपले हातपाय जे आपण टाकून देतो, तर ते टाकण्याऐवजी आपण जर ते गरिबांना दिले तर संतोष. सुकट. कुठे आहेस तू? एक्सक्यूज हा, मी. हो, सुरू झाली आहे. लवकर ये, लवकर ये. हा, कशा करता होतोस रे तू सेक्रेटरीने? काय काय आधी पार्ट्या मग प्यायचं, भाषण द्यायची नसते जमले. अरे काय करू मी या देवाचं माणसाचं? नाव घ्यायची गरज नाहीये. का? हे बघ, लोक आली आहेत आपल्याकडे. मग? जरा एवढ्यासाठी 400 वर्ष देऊन लग्न नाही केलंय मी तुझ्याशी. आयुष्यभर ऐकू आम्हाला. 800ची ऑफर आली मला. कशासाठी? लग्नासाठी. अजून कशासाठी? कोणी दिली? काय फरक पडतो? दिली. अलकट साली. ए, शिवायचं काम नाही. कुणाला शिवायला तोस तू? नीट विचार कर त्याच्यापेक्षा. 700 दे. 800. 700. 800. नाही परवडत. तुला परवडत नाही. 750. तुझ्यासाठी. रांडुकले, धंदा करतो मी, माझ्याशी भाव करतेस. जास्ती तमाशा केलास ना तर पार्टीत सगळ्यांसमोर हाकलून लावी. ए, सोड. जा. चला, कशी वाटली आयडिया? फारच वाईट आहे. चलो गाइस, चला, जेवण. जेवायला चला सगळे प्लीज. जेवायला चला, चला. आपण जेवताना बोलू. मारुती, अश्वत्थामा अँड असोसिएट्स. मारुती, माझ्याकडे एक आयडिया आहे. आपण एक भाषण देऊयात, अमरत्वाचे तोटे. चालेल. बंधूंनो आणि भगिनींनो, सांगतो 4 शतकांचे अनुभवाचे गुण. आजकाल भिंतींना सुद्धा कान असतात. इथे तर अख्खी भिंतच दिसते. चल. मला काय वाटतं मारुती, आपण आपले हातपाय बदलूनच घेऊया. वाव, मस्त कल्पना आहे. Yes. पण मी माझा हात देणार नाही यार. का? अरे, रामाने शेकॅन केला या हाताला.
मग मी पण माझं कपाळ बदलणार नाही. कृष्णाने हात लावला होता तिकडे आणि तोही काही कमी ग्रेड नव्हता, जरा जास्तच होता ग्रेड. काय मारुतराव? मारुती काय अश्वत्थापा नेपाळचे का थापा? थापा नाही, थांबा, थांबा दूर. तुम्ही थांबा, मी मुचा. पण तुमचं नाव फार अवघड आहे. बायकोला त्रास होतो का नाव घेताना? अशी म्हणते का असून? काय ना, पण सुधीरनी कसलं कौतुक आणि भाषण केलं ऐकलं ना? फर्स्ट क्लास मार्वलस अप्रतिम. छान छान. काय छान, काय छान आहे. सुधीरचं भाषण दिसतो तेवढा सरळ नाहीये, पण तो तुमची 2-3 कामं घालवली ना त्यांनी. सुधीर आणि भूता मित्रा, कुठे आहेस तू? इकडे ये, माहित आहे. पहिल्यांदाच कोणतरी इतकी कडकडून मिठी मारली. सवाल भूता सवाल. तुला म्हणून सांगतो, फ्रेंड इन दिन 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 आग लगा दी दादा. खुदा हा भूता, यार तू आमच्याकडे पार्टीला यायला हवंस, माहित आहे, हवंस. चल लेट्स गो कॅन्टीन. भूता आता नाही, आता मला फक्त एवढं सांग, तुला कसं कळलं आमची कामं सुधीरने घालवली आहेत ते? माझी पण 2 कामं गेली. आवड यार, स्वतःला तुझं दुःख फार मोठं आहे, माहित आहे. मला वाटलं हा सगळा त्या जयदेवचा उपद्व्याप आहे. मला पण. तो शाटका लिंबू टिंबू काय उपटणार आहे? पण आशू एवढ्या सहज यातनं बाहेर आला काय? अमर विमर आहेत काय? हो, अमर आहे, अमर आहे. कोण? आम्ही. कुठे? मारुती, आशू 2 मारुती घे, 2. कुठे? 1 आणि 2. अरे तो दुसरा बसलाय. सॉरी कॅन्सल. 3 मारुती, 3. 1 2 आणि 3. बायकोनी सांगितलंय मुथा, एकाचे 2 झाल्यावर छान मुथा, एकाचे 3 झाल्यावर काय करायचं सांगितलं नाही मुथाला. मी सांगू होता, जस्ट टर्न अराउंड. कसं काय? टर्न अराउंड. सुधीरनी. अरे वळ वळ. 10 मारुती, 10. रावणे मारुती. Bloody Slim Shady. I'm Slim Shady and the real Slim Shady and all this Slim Shady just admitted things. So won't the real Slim Shady please stand up? Please stand up. Please stand up. Hurry up. Yup. हरी, मारुती. अश्वत्थामा ग्रेट योद्धा ऐकला असेलच. हा इतिहास विषय होता माझा. बोला, काय करतोस तू? बिझनेस. अजून काय करणार? छोटा मोठा. वय काय? जस्ट अ मिनिट. मिनिट. खरं बोल बेटा, खरं बोल. 152 वर्ष. अरे वा, तरुण दिसतोय. सेक्रेटरीला माठ मंडळांपैकी वगैरे. पैसा किती कमवतोस? 400 दिवस मिळतात महिन्याला. आमच्याकडे येशील का? 500 देतो. 500 दिवसांसाठी मी सुधीरकडे काम करीन. तुमच्याकडे कशा? धंदा वाढला तर पार्टनरशिप. काम काय? सुधीरला संपवायचंय लवकरात लवकर. तुला म्हणून सांगतो, सुधीर कॉम्प्युटर मॅनिप्युलेट करतोय, अमर व्हायचा प्रयत्न करतोय तो. सुधीर शक्य नाही. मला वाटतं तेवढं. आम्ही आमच्या कानांनी ऐकलंय ते. अदृश्यपणाने तेच केले आमच्या. माझ्याकडून काय हवंय? पहिली ऍक्शन. पास झाले पाहिजे. काही आयडिया आहे तुझ्याकडे? बोल. बघा, चेक कर. आयडिया. आपल्याकडे भरपूर भांडवल आहे ना, पुढे त्याचा उपयोग करायचा.
बाजारातून त्याचे सगळे प्रॉडक्ट्स विकत घेऊन टाकायचे. इव्हन त्याच्या वस्तूंना लागणारं पॅकिंग मटेरियल असतं ना, ते सगळं काढून टाकायचं जगातलं. एक सीझन त्याचा माल दिसला नाही पाहिजे बाजारात. दुसऱ्या सीझन पासून लोक विसरणार. आपला माल थोडा कमी किमतीत विकायचा, क्वालिटी टॉप ठेवायची. दॅट्स इट. संपला सुधी. त्यापेक्षा आपण आपला माल आत्ताच निम्म्या किमतीत विकला तर नाही, आपल्याला धंदा करायचा आहे. धंदा करून त्याला बुडवायचा आहे. आपल्याला फायदा व्हायलाच हवा. पण याचा फायदा 4-5 महिन्यानंतर, राईट मिस्टर हरी? तुम्हाला घाई आहे का? वी आर इन नो हरी. आयडिया बरी आहे नाही? नाही, बरीच बरी आहे. Three cheers for Hari! Hip hip! Hari! काय जेवण तयार आहे, घेतो. एक्सक्यूज मी. नाईस पार्टी. तरे हिप हिप! अरे हिप हिप! अरे हिप हिप! काय झालं? होतच आलाय, अजून थोडा वेळ. माझ्याकडे नाहीये ना पण वेळ. मारून टाकतील मला ते मारुती आणि अश्वत्थामा. तो हरी पण त्यांना जाऊन मिळालाय गांडू. कुठून आली साऱ्यात इतकी अक्कल? सगळा डाव कळलाय मला त्यांचा. एक वस्तू दिसत नाही माझ्या बाजारात. आता मिळतात पैसे पण मरायला वेळ नाही लागणार. कधी होईल? 1 महिना लागेल. 1 महिना? किती पैसे दिले मारुतीने? किती दिले? नाही, आजपर्यंत सगळं मी करतोय तुमच्यासाठी. आणि अजूनही बऱ्याच गोष्टी करू शकतो, कळलं ना? फुकट जगताय, फुकट जगताय. तो अरुण काल बँकरप्ट होऊन मेलाय त्यांच्यामुळे. माझ्या पायात पाय अडकले होते त्याचे. जाता जाता फटका मारावा तसा मेलाय तो. जयदेव आणि सारंगचाही काही पत्ता नाही. 15 दिवस फक्त. गाप! 16वा दिवस बघायचा आहे ना? का नाही बघायचं? सर पण आम्ही जीवाचं रान करतो. बनवा लावेन त्या रानात. 15 दिवस फक्त. सर काम फार अवघड आहे. काही गडबड झाली तर गडबड? पायची गडबड? दाखवू लगेच गडबड. 15 दिवस चायला ऐकू येत नाहीये का? व्हायलाच पाहिजे. आपण सगळेजण मरून जाऊ. डॅमेट. पण जर का केलं ना तुम्ही मॅनिप्युलेट, होईल 15 दिवसात. होईल 15 दिवसात. 3 आठवडे थोडं तुझं जरा जोर लावला की 15 दिवसात मी करते. या हा? या.
राजा, मी एक 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 राजा, शक करता, मी एक राजा, युग करता, मी एक राजा, मी एक राजा, मी एक राजा, शक करता, मी एक राजा, युग करता, कधीही रिटायर न होणारा अमर राजा, या गोल गोल गोळ्याचा मालक, दोन्ही बाजूनी सफरचंदासारखा चपटा गोळा. शाळेत असं शिकवतात ना अजून. सफरचंदासारखा दोन्ही बाजूनी थोडा चपटा गोळा. मग ही पृथ्वी फिरवीन मी. फिरवूया पृथ्वी, फिरवूया पृथ्वी. मी फिरवीन, मी फिरवीन, मी फिरवीन. Hey! Hey! मी फिरवीन पृथ्वी. मित्र नको, शत्रू नको, मी फिरवीन. मी फिरवीन पृथ्वी. मी फिरवीन भरभर 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 फिरवीन. किंवा गतीच थांबवून टाकी. गतीच थांबवून टाकी. मी फिरवीन. मी फिरवीन. मी फिरवीन. मी फिरवीन बरोबर फिरवीन. किंवा गतीच थांबवून टाकी. किंवा हळू हळू सावकाश सावकाश फिरवीन. दिवस रात्रींची मजा करीन. छोट 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 करून टाकीन त्यांना. मग बसा मोजत मिनिटं तिच्या मारी. पण काय करशील या पोकळीच. या आवाज घुमवणाऱ्या भिंती बांधून उरणाऱ्या या भिंतींबाहेरच्या पोकळीचं, या स्तब्ध अस्तित्वहीन वस्तूच
काय करशील या पकडीचा? पण फिरत करायचे, फिरत करायचे पृथ्वी. वाट बघायची, अजून किती वाट बघायची? मला फिरवू दे ना रे, मी फिरवतो की मला पृथ्वी फिरवायची. रोज फॉर अ रोज. माते, आमचं तुमच्याकडे एक काम आहे छोटस. तुमचं पण तो सुधीर मला मारून टाकेल आत्ताच. त्याचं करावं तुम्ही. आमचं आपलं एक छोटं पिटुकलंसं काम आहे की नाही. चला, तुमच्या प्रयोगशाळेवरूनच जायचंय आम्हाला. रस्त्याने जाता जाताच बोलूयात. चला. आणि आमचं काम अकॅडमिकली पण फारच इंटरेस्टिंग आहे. एक मिनिट थांब, मी सांगतो. मॅडम, आम्ही सुधीरला संपवतोय. हो, त्याचं आयुष्य असं कमी कमी होतंय बघा, पण ते शेवटाकडून कमी होतंय. असं का होतं? असंच असतं ते. असं नकोय ना आम्हाला. मी सांगतो मॅडम, सुधीर असा नुसताच मरून गेला तर काय मजा ना. एक मिनिट थांब, मी सांगतो. मॅडम, आम्हाला सुधीरच्या आयुष्यातले मधले मधले क्षण हवे. म्हणजे उदाहरणार्थ, त्याच्या आयुष्यातला वळवाचा पाऊस पडतानाचा पहिला थेंब पडण्याचा क्षण मला हवाय. किंवा त्याच्या हातातला ग्लास खाली पडून फुटला तर तो फुटण्याचा क्षण मला हवाय. म्हणजे पडला ग्लास की डायरेक्ट तुकडेच, मध्ये कळवे काहीच नाही. किंवा कोणाचंही चुंबन घेताना ओठावर ओठ टेकण्याचा क्षण मला हवाय. किंवा त्याला खूप भूक लागली आणि तो जेवायला बसला ना की त्याच्या पहिल्या खासाचा पहिला आवंडा मला हवाय. लिस्ट अजून बरीच मोठी आहे, तयार होते. 2-3 दिवसात पाठवून देऊ. राईट? ओके. इथेच थांबा तुम्ही. संपून जाईल रे, सुधीरचं आयुष्य संपून जाईल. खटक्या खटक्या. काय चेष्टा करता का? नाही, चेष्टा नाही. असं कसं करता येईल? तसंच हवंय ना. आणि कसं करायचं हे काम तुमचं की नाही मॅडम? आम्ही तुम्हाला पैसे देणार आहोत ना, चिक्कार. ओ, आणि जर का काम झालं नाही ना, तर आम्ही तुमची मजा बघू. आम्ही सुद्धा सुधीर इतकेच ताकदवार आहोत. काय समजलात? अच्छा. येईल करता. गुड. पण एक अडचण आहे. तुम्ही मला हे सांगा की हे त्याच्या आयुष्यातले काढलेले क्षण तुम्हाला पाहिजेत का दान करणार कोणाला? अहो, काय चेष्टा करताय का? दान बिन? म्हणजे दान नाही करणार. ओके, तुम्ही मला हे सांगा, हे क्षण तुमच्याच आयुष्यात जाणार बरोबर? काय? ओके, मग आता मला नेमकेपणाने हे सांगा की हे क्षण तुमच्या आयुष्यात मध्ये मध्ये कुठे कुठे घालायचे? म्हणजे फुटका ग्लास, चुंबन. चुंबन त्याला द्या, फुटका ग्लास मला द्या. चुंबन द्या. पण फक्त तो क्षण. हे बघू आपण नंतर. नंतर? हा, सगळ्याच गोष्टी अशा नंतर बघायला ठेवायच्या असतात. या, तुम्ही मला कामाला लागलं पाहिजे. हो, कामाचं, आमच्या कामाचं लक्ष ठेवा. या या. क्षण पाहिजेत म्हणे, बुद्धिमंत.
नवीन प्रोजेक्ट मंगला इफेक्ट. समजा हा एक काळ, या गोल कड्यासारखा, सुरुवात नसलेला, शेवट नसलेला अनंत काळ. आता हे वर्तुळ मनामध्ये. या टेस्ट ट्यूब मध्ये आहे काळाची आई, या टेस्ट ट्यूब मध्ये आहेत काळाचे बाबा. आणि तो दिसायला झालं काळाचं बाळ तयार. काळ जन्मला, काळ जन्मला ग सखे, काळ जन्मला. प्रश्न सगळ्या भावडचा कायमचा लोपला. काळ जन्मला, काळ जन्मला. आता मी काळाचं बाळ या वर्तुळात म्हणजे वर्तुळ वाढलं म्हणजे काळ वाढला. यापुढे संपूर्ण जगाला भाववाढीची चिंताच नको. इकडे भाववाढ झाली, इकडे काळवाढ होणार. भाववाढ, काळवाढ, भाववाढ, काळवाढ, भाववाढ, काळवाढ, भाववाढ, काळवाढ, भाववाढ, सदा विजयते राम रमेशम म्हणजे रावेला फिरतात. काय 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 पाहिलंस तू? माणसं आली होती, माणसं आली होती, बांधून ठेवला होता आपल्याला आणि तलवारी. पार पार वर्षांनी भीती वाटली अशी मृत्यूची. शंकापुरी वाटायची अशी, पाय लटपटायचं तेव्हा लटपटणारे मानवी पाय. तो अरुण मरून पडला होता का? गेल्या वर्षी 10 श्रीमंतांच्या यादीत त्याचं पहिलं नाव होतं. तलवारीने मृत्यू जसा
मृत्यू नाहीच ना आता. तलवारी मिळत सुद्धा नाही बाजारात. आता रात्रीचं काय? आता मला झोप नाही येणार. चल 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 लुडो खेळू आपण. नाहीतर भोगी काळा राजा हरवलाय ना तुमचा. कसं खेळणार बुद्धिबळ? काळा राजा हरवलाय रे. पांढरा आपण फेकून देऊ. मजा. गाठभेट झाली आहे यांची शेकडो वर्षांनी माणसाच्या मृत्यूशी. माणसाच्या म्हणजे तार्किक मृत्यूशी. तसा सवयीचा प्रश्न म्हणा. बाकी एवढं घाबरण्याचं काहीच कारण नाही. यांना खेळू देत बुद्धिबळ. हा एक गात बसलाय आणि जयदेव महाराजही आले वणवण फिरून. रिकाम्या जागी एकट्यानं का घावं? हा प्रश्न आपल्याला पडण्याचं काहीच कारण नाही. प्रश्नानं प्रश्न वाढतो. एकेकाळी फ्लूची साथ अशीच वाढायची. खरं तर उत्तरानेही प्रश्न वाढतो. गाणं ऐकूया.
जयदेव पैसे टाक. कसले? माझ्या गाण्याची फी. पण मी तर आत्ताच आलो, तुम्ही तुमच्या गाठ बसला होता. बसलास ना, गाणं ऐकलंस ना, मी तुला जुन्या तुझ्यातून नव्या तुझ्यात बदल. जुन्या माझ्यातून नव्या माझ्यात. त्याची फी. पैसे टाक, पैशाशिवाय मी गा. पण माझ्याकडे फक्त 20च वर्ष उरली आहेत. निम्मे टाक, 10 वर्ष. देव ए जे कुठे निघालायस? माळावर. का? जो उठतोय तो माळावर जातोय. आणखी कोणी आहे तिथे? हो, सारंग आहे ना. तो लंगडा चितेजवळ बसून चिंतन करतोय. फार ग्रेट वाटतंय त्याला. मला नाही वाटत तसं. येतो. तरी सुद्धा का चाललायस तिथे? कारण तिथे मध्ये एक झुडूप आहे छोटस. मी तिथे लहानपणी जायचो खेळायला. ते झुडूप असं वाऱ्यावर डोलायचं, छान नाचायचं. एकदा मी ते झुडूप हातात धरलं. ते थांबलं नाचायचं. सोडल्यावर परत नाचायला लागलं. परत धरलं, परत थांबलं. परत सोडल्यावर परत नाचायला लागलं. मग मी पण नाचायला लागलो त्याच्यासारखं. मग तिकडे माझा खापर खापर पणजोबा आला. तो पण नाचायला लागला माझ्यासारखं. सुधीरने माझ्या खांद्याला हात लावला. मी वर पाहिलं तर सुधीर सगळीकडे बघत होता. एकटक. मी पण पाहिलं. दूरवर पसरलेला माळ, क्षितिजापर्यंत एकटा. आणि आमच्या शेजारी नाचतंय ते छोटस झुडूप. मी थांबलो नाचायचा. माझ्या खापर खापर पणजोबानं पहिल्यांदाच माझा हात हातात धरला होता. तसेच आम्ही घरापर्यंत गेलो. मला एकदा त्या माळावर जायचंय. परत त्या झुडपा शेजारी बसायचे.
तुझी मर्जी. इथे कायमचा राहायला आलायस? हो, म्हणजे तुमची हरकत नसेल तर. इथे राहायचं असेल तर एक नियम आहे, तो पाळावाच लागतो. काळी स्वतःची चिता स्वतःच रचून ठेवायची. ठेवीन, उद्याच ठेवीन, चालेल? एक काम कर, तू उठणारच ना उद्या चितारा जायला? चंदनाची मुळी घेऊन ये, त्याच्या मशाली बनवून ठेव. पेटल्या की वास सुटेल. लालेला प्रकाश होतोय, लालेला कोणी बांधेल चिता, कोणी देईल त्याची संथा. प्रत्येकाला काळजी, मरावे परी प्रेतरूपी उरावे, हे काही कोणी मानायलाच तयार नाही. पण चिंता करण्याचं काहीच कारण नाही. चिता आली की चिंता जाते. विनोदाची वेळ नाही. यांचा प्रश्न सुटलाय आता. चंदनाची लाकडं आणली की झाल. प्रश्न आहे तो उरलेल्या. देवही निरोप पाठवत नाहीये काहीच. नारायणा, अगदी रिकाम टेकडा चालू मी. काही कळेनासच झालंय. प्रकाश अजून बावचळला तर मशाल पेटली आहे की नाही हे कळणार कसं? प्रकाश झालाय लालेलाल. माणसं झाली आहेत वेडी वाकडी. पैसे वाटू नका. अरे पैसे वाटू नका. ऐका पैसे. कितीचे? 2 लाख वर्षात. चल एवढ्याचे 400 महिन्याचे 6 लाख वर्षात. चल कमी वाटतो रे तू. चलवट ऐकतो तू. कितीचे? 10 कोटी हवेत का? हात वर करे लवकर. हात दुसरा हात वर कर. आता पाय वर कर. आता दुसरा पाय वर करतो. अजून पाय लवकर लवकर सांगितलं ना सुधीर करतोय कॉम्प्युटर मध्ये. कोणी सोडली त्याची साखळी बांधून ठेवा साल्याला. चिरतोय पण 14वा आज तुझा आणि सुधीरचा 14वा. पृथ्वी मिरवायची आम्हाला बरोबर 10 मिनिटात. हा होईल.
पैसे देईन मी तुम्हाला. 1,00,000 वर्ष दे. 1,00,000 वर्ष. 10,00,000 वर्ष. 1,00,00,000 वर्ष. 1,00,00,000 वर्ष. वाटा 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 वर्ष वाटा. तुमच्या बापाची देणं आता. आता मात्र खरंच प्रश्न पडलाय की आयत्या वेळी सुटलेल्या कासोट्यासारखा हा खेळही हातातून निसटत झालाय. निसटलाच आहे. परंतु सुटलेल्या कासोट्यानंतरच्या परिस्थितीप्रमाणे प्रश्न फक्त एवढाच आहे की फजिती होणार कोणाची. नाही पण घाबरू नका कोणीच, घाबरू नका. कारण स्वतः नारायण घाबरलाय आता. घाबर तू सुद्धा घाबर. यांची फजिती तू विसरलायस कित्येकदा तुझी. हे सांगायचा मुद्दा एवढाच आहे बाबांनो, घाबरण्याचं काहीही कारण नाही. Ah!
होऊया नको आपण बर्फ होऊया नको बर्फ होऊया नको आपण होऊया नको आपण होऊया नको आपण भूतकाळातल्या 3985 मधून पुन्हा आलेत सगळे 1985 मध्ये भविष्यात जाण्यासाठी कुणाला काहीही आठवत नाहीये. भूतकाळातलं कुणाला आठवतच नाहीये आपण जगत होतो 3985 साला. फजिती झाली नाही कासोटा सुटलेल्याची, फजिती झाली नाही ते पाहणाऱ्यांची, फजिती झाली कासोट्याची. जयदेव, किती सालचा जन्म तुझा बाळ? 1965. 1965. बर. अरे चिता झाली का रचून? चिता घाबरण्याचं काहीच कारण नाही. घाबरण्याचं काहीच कारण नाही. इतिहासाकडून काही शिकायचं नाही, बसायचं घाबरून. हो, घाबरण्याचं काहीच कारण नाही. लाजिरवाणा प्रसंग विसरला झाला. बरं का बाळ? वेड्या व्यक्तीला भविष्यातलं आठवतं, आपण त्याला स्मृती म्हणत नाही. गोष्ट कोणाची, भीती कोणाला. घाम फुटण्याची वेळ आहे किंवा होती, काय आहे होती काय म्हणायचं म्हणा. मी चित्ता आहे तर पुन्हा 1985 2000 वर्ष मागे येऊन पडले. कसे रे कसे? कसे कोणास ठेवू? नारदाला गाठून बडवायचा का? काय उपयोग आता? आता आपल्याला 2000 वर्ष जास्त जगावं लागणार. 3985 पर्यंतचा काळ पुन्हा काढावा लागणार. देवा नारायणा. वेडा रे वेडा. अरे आपण अमर आहोत. अनंत अनंत अधिक 2000 अनंत अनंत वजा 2000 अनंत अनंत गुणिले 2000 बरोबर अनंत. काय विचित्र नियम आहे ना. पण कोणालाच कसं आठवत नाही मध्ये काय झालं ते. कोणाच्याच लक्षात नाहीये आपण कसे जगत होतो ते. वेगात सेट मिळाल्या आठवणींचं त्यांना असं वाटतं आपण इथंच जन्मलो आणि इथंच जगतो या 20व्या शतकात. विसर होय सारे. पण त्याने आता काय फरक पडतो? असं कसं? आता आपण परत वेगळे सर. स्पेशल आपल्यालाच आठवलंय. चला निदान तेवढं तरी. माऊली तेवढी एक व्याख्या. शहाण्या व्यक्तीला भूतकाळातलं आठवतं, त्याला आपण स्मृती म्हणतो.
वेड्या व्यक्तीला भविष्यातलं आठवतं, त्याला आपण स्मृती म्हणत नाही. माणसाला अशा गोष्टी आठवतात ज्या भूतकाळात कधी घडल्याही नाही, भविष्यात कधी घडणारही नाही, त्यालाही आपण स्मृती म्हणत नाही. याचाच अर्थ आपण शहाणे, मूर्ख आणि माणसा चला चला आता निघूयात आपण. चालेल. एक काम करू, हा. आता तू इकडे जा, ओके. मी जातो इकडे. पण लक्षात ठेव, परत इथे भेटायचंय 200 वर्षांनंतर. अरे वच्चर आपलं शिरून घे बाबा. काय करते? मला बोलू नका. हा. जाण्याआधी एक रम्मीचा